आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने जनजागृती करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध पोस्टरद्वारे संदेश देत जनजागृती केली आहे। आरोग्य विभागाच्या वतीने आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने जनजागृती करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। रॅलीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर म्हस्के आणि जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉक्टर गवारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सदर रॅली गांधी चमन निर्माण हॉस्पिटल मुंबादेवी चौक मार्ग क्रमांक जिल्हास्तरीय रुग्णालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी प्रत्येक वर्षी संपूर्ण विश्वात साजरा करण्यात येतो। लोकसंख्या वाढ चिंतेचा विषय। वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, गरिबी, अन्नधान्य तुटवडा, निरक्षरता, गर्दी, प्रदूषण, रुग्णालय रुग्णवाढ, शिक्षणाचा अभाव, वाढते शहरीकरणामुळे झालेली वृक्षतोड, परिणामी पाऊस कमी, त्यामुळे कोरड्या दुष्काळाची वेळ निर्माण होते। लोकसंख्या वाढीमुळे अपुऱ्या सुविधा या समस्येमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होतीये इत्यादी। हे केवळ लोकसंख्या वाढीमुळे होत असेल तर यामध्ये सर्वांच्या सहभागाने परिवर्तन होणे आवश्यक आहे। यासाठी उत्तम उपाय म्हणजे लहान कुटुंब सुखी कुटुंब हा संदेश या रॅली मार्फत देण्यात आला आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात आज लोकसंख्या दिनानिमित्त रॅली निघाली आहे, काय सांगतात? आज 11 जुलै म्हणजे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जालना आणि जिल्हा स्त्री रुग्णालय जालनाच्या वतीने नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थिनी आणि आरोग्य कर्मचारी यांची रॅली काढण्यात येईल। रॅलीचा उद्देश हा लोकसंख्या वाढीबाबत समाजात जे काही प्रॉब्लेम होत आहेत, उदाहरणार्थ लोकसंख्या वाढीमुळे ज्या वेगवेगळ्या अडचणींना आपल्याला सामना करावा लागत आहे त्याबाबत जागृती करणे, लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी ज्या काही पद्धती आहेत त्याबाबत प्रसार करणे आणि रॅलीच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रणाबाबत अंमलबजावणी करणे हा या पाठीमागील मुख्य उद्देश आहे। यामध्ये किती आज सहभागी झालेले आहेत? यामध्ये 70 नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थिनी आणि आरोग्य कर्मचारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत।